आपण चर्चेला प्रारंभ करूया. मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरीयाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. जीवमजीवं दौवं जिणवर्वसहेण जेण नेत्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा. जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता. वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता. वंदन उस चैतन्य राज को, जो भव भव के दुख हर लेता. काय सर्वांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतो आहे? हो. आताच आपण या ग्रंथाचं मंगलाचरण केलेलं आहे आणि अतिशय भाग्याची आणि परम आनंदाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमामध्ये प्रारंभीच मंगलाचरण झालं ते म्हणजे आपल्या सर्वांचे परम आदरणीय, परम श्रद्धेय आणि आमचे गुरु डॉक्टर श्री शांतिकुमारजी पाटील यांच्याद्वारे आम्हाला आपणा सर्वांना मांगलिक असं उद्बोधन प्राप्त झालं. या स्वाध्यायाच्या कार्यक्रमासाठी त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त झाले. खऱ्या अर्थाने येथे वीतरागी तत्वज्ञानाचे प्रचारक आणि प्रसारक असे तत्वज्ञानी जीव सहजरित्या आपणा सर्वांच्या महत अशा पुण्यातिशयाने आपल्यामध्ये उपलब्ध होतात. खऱ्या अर्थाने याशिवाय आणखी कोणत्या भाग्याची आपण कामना करणार आणि कल्पना करणार. वास्तवामध्ये हे तत्वज्ञान आणि या तत्वज्ञानाच्या आधारे जीवन जगणारे तत्वज्ञ जीव, धार्मिक जीव हे खऱ्या अर्थाने आज या कलिकालामध्ये सुद्धा कल्पवृक्षा समान आहेत. खऱ्या अर्थाने चारही गतींमध्ये सर्व प्रकारच्या दुःखांनी होरपळत असताना प्रत्येक जीव मात्रासाठी एकमात्र शरण्य असा हा वीतराग जिनधर्म आहे. आणि या जिनधर्माची शरण घेणारे हे जिनधर्मानुयायी जीवच खऱ्या अर्थाने तत्व साधक आहेत. आणि अशा तत्व साधक जीवांना अंतरंगामध्ये अनंत आल्हादयुक्त परम सुखरसाची भावना असते आणि त्यासोबतच त्यांच्याद्वारे सहजरित्या परजीवांच्या सुद्धा कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला जातो. आचार्य म्हणतात, न धर्मो धार्मिकैर्विना, धार्मिकांशिवाय धर्माची सत्ता असू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने धर्म कल्पवृक्षा समान आहे, तर हे धार्मिक जीव हे त्या कल्पवृक्षाच्या शाखांप्रमाणे आहेत. आणि म्हणूनच मला आज अतिशय आनंदपूर्वक असं म्हणावंसं वाटतं की अशा प्रकारे साधक जीवांच्या द्वारे अशा आपल्या या कार्यक्रमामध्ये शुभाशीर्वाद प्राप्त होणं ही खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची प्रथम मंगल रूप यशस्विता म्हटली पाहिजे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं की मंगल आचरणाद्वारे या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असताना मंगल आचरण केलं जातं. मंगल याचा अर्थ काय, तर जे पापाचा नाश करते आणि सुखाची उत्पत्ती करते त्याला मंगल असे म्हणतात. ज्याद्वारे आपल्या जीवनातील दुःख दैन्य दूर होईल, क्लेश वेदना आणि सर्व प्रकारच्या संतापयुक्त क्लेशयुक्त भावना दूर होतील
आणि आपल्या जीवनामध्ये संतोष, सुख, समृद्धी प्राप्त होईल, खऱ्या अर्थाने ते मंगल आहे. आणि अशा मंगलाला सुरुवात करणे, प्रारंभ करणे, याचंच नाव मंगल आचरण आहे. या मंगलाचरणाद्वारे आपण या ग्रंथाचा प्रारंभ करीत आहोत. आपण विषय घेतलेला आहे तो श्रीमद नेमिचंद्र सिद्धांती देव या आचार्यांनी रचलेला बृहद्रव्य संग्रह नावाचा ग्रंथ. एक मी सूचना देऊ इच्छितो. आपण सर्वांनी या ग्रंथाची स्वाध्यायाची जेव्हा सूचना पाहिली तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक उल्लेख पाहिला असेल की या ग्रंथाच्या स्वाध्यायासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या धार्मिक पूर्व ज्ञानाची आवश्यकता नाही. म्हणजेच काय, कोणीही अतिशय प्रारंभिक भूमिकेमधले लोक सुद्धा या शास्त्र स्वाध्यायाला जॉईन होऊ शकतात आणि या उपक्रमाद्वारे शास्त्र स्वाध्यायाचा लाभ घेऊ शकतात. या आता अखंड चालणाऱ्या बृहद्रव्य संग्रह नावाच्या शास्त्र स्वाध्यायामध्ये मी माझ्याकडून आपल्याला काहीही सांगणार नाही. मग कोण सांगणार आहेत? तीर्थंकर परमात्मा, जे की 100 इंद्रांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण विश्वाचं स्वरूप आणि त्यासोबतच आपल्या निज धाम रूप, निज आत्म्याचं स्वरूप स्पष्ट करून सांगतात. ते तीर्थंकर परमात्मा आणि त्यांच्याद्वारे प्रस्तुत झालेली ही जिनवाणी आणि मग त्याच्या आधारे गणधर देव आणि मग वीतरागी संतांनी प्रारंभ केलेली ही जिनवाणी यांच्या माध्यमातून हे तीर्थंकर परमात्माच आपल्याला उपदेश देणारे आहेत. वास्तवामध्ये माझ्यासारखे जीव तर केवळ पोस्टमॅन आहेत, म्हणजे संदेश वाहक आहेत. आम्ही आमची जवळची कोणतीही गोष्ट नाही सांगणार. जे शास्त्रामध्ये आचार्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते त्यांना गणधरादींच्याकडून प्राप्त झालेला आहे आणि ज्याचा मूळ स्रोत तीर्थंकर परमात्मा आहेत, अशा या वीतराग तत्व प्ररूपक जिनवाणीचा स्वाध्याय आपण या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे आपण स्वतः तर या शास्त्राचा अद्भुत लाभ तर घ्यावाच, पण यासोबतच अन्य जीवांना सुद्धा अशा प्रकारची प्रेरणा द्यावी की कोणत्याही पूर्वज्ञानाच्या आवश्यकतेशिवाय हा उपक्रम चालू राहणार आहे. त्यामुळे कोणीही आबाल वृद्ध, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही या ग्रंथाचा स्वाध्याय करू शकता. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषेमधून तुमच्या आमच्या अगदी साध्या सरळ सोप्या मातृभाषेमधून मराठी भाषेतून संवाद साधणार आहोत आणि त्याद्वारे आपण या ग्रंथाला आज प्रारंभ करीत आहोत. यानंतर आपल्याला काही शंका विचारायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संधी देण्यात येणार आहे. तर नियोजित वेळेला आपलं व्याख्यान पूर्ण झाल्यानंतर आपण निश्चितच आपल्या शंका देखील विचारू शकता. तर मग आज आपण प्रारंभ करूया या महान अशा ग्रंथाला की ज्याचं नाव आहे बृहद्रव्य संग्रह आणि याचे रचयिता आहेत श्रीमद नेमिचंद्र सिद्धांती देव. आता या ग्रंथाच्या मंगलाचरणापूर्वी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की या बृहद्रव्य संग्रह नावाच्या या ग्रंथावरती श्री ब्रह्मदेव यांनी एक टीका सुद्धा लिहिलेली आहे. म्हणजे हा मूळ ग्रंथ जो आहे तो प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि याच्यामध्ये 58 गाथा आहेत. गाथा म्हणजे 2-2 ओळींचे प्राकृत भाषेमधले श्लोक. हळूहळू सगळं काही स्पष्ट होईल. आपण पहिल्यांदा या ग्रंथाचा आणि या ग्रंथकारांचा थोडक्यात परिचय प्राप्त करून घेऊया. बृहद्रव्य संग्रह हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला आहे आणि याचे रचयिता श्रीमद नेमिचंद्र सिद्धांती देव आहेत. या ग्रंथामध्ये एकूण 58 गाथा आहेत की ज्या ग्रंथाचा आपण येथे स्वाध्याय करीत आहोत. आपल्या घरी निश्चितच हा ग्रंथ विराजमान असेल आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी जरूर हा ग्रंथ उपलब्ध करून घ्यावा. कोणत्याही प्रकारे म्हणजे कोणत्याही प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेला कुठेही आपल्याला हा ग्रंथ प्रसिद्ध असल्यामुळे उपलब्ध होऊ शकतो. तर आपण जरूर कोणताही या नावाचा ग्रंथ उपलब्ध करावा आणि मग आपण इथे जी चर्चा करतो ती आपल्याला त्या ग्रंथामध्ये पाहणे सोयीचे ठरेल. तर अशा प्रकारे
या ग्रंथामध्ये या ग्रंथावरती म्हणजे या 58 गाथांच्या वरती श्री ब्रह्मदेव नावाचे एक न्याय आणि व्याकरण तज्ञ होऊन गेले, तर त्यांनी याच्यावरती संस्कृत भाषेमध्ये टीका सुद्धा लिहिलेली आहे, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर त्याच्या आधारे सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आपण आज एकूण 6 गोष्टींनी प्रारंभ करूया. एकूण 6 गोष्टींच्या द्वारे आपण प्रारंभ करूया. पहिली गोष्ट आहे मंगल. जर कोणी नोट डाऊन करत असेल, काही पॉइंट्स लिहून घेत असाल, तर खूप छान ही माहिती तुम्हाला आज मिळणार आहे, तर तुम्ही ती लिहून घ्यायला सुद्धा हरकत नाही. एकूण 6 गोष्टींनी आपण या शास्त्र स्वाध्यायाला प्रारंभ करीत आहोत. पहिली गोष्ट आहे मंगल, की ज्याचा मी आता अर्थ आपल्याला सांगितला, आणि या मंगलाचरणाद्वारे आपण या शास्त्र स्वाध्यायाला प्रारंभ करीत आहोत. आमच्या माता भगिनी गृहिणी जशा स्वयंपाकाला प्रारंभ करण्यापूर्वी काही निश्चित तयारी करून घेतात, म्हणजे विशिष्ट प्रकारचं सामान हे बाहेर काढून ठेवतात, जेणेकरून स्वयंपाक करीत असताना ती सामग्री घेऊन पटकन स्वयंपाक करणं त्यांना सोयीचं जातं. तर त्या जशा पूर्व सिद्धता करून घेतात, तयारी करून ठेवतात, अगदी त्याप्रमाणे या शास्त्र स्वाध्याय रूपी कार्याला सुद्धा आपण 6 प्रकारची सिद्धता करीत आहोत, 6 प्रकारची पूर्व तयारी करीत आहोत. तर पहिली कोणती बाब आहे, पहिली गोष्ट कोणती, तर त्याचं नाव आहे मंगल. काय आहे? मंगल. तर मंगल कशाला म्हणतात मी पुन्हा एकदा सांगतो. जे पापाचा नाश करते आणि सुखाची उत्पत्ती करते, त्याचेच नाव मंगल आहे. म्हणजे या आमच्या जीवनामधून दुःखाचा अभाव करून सुख प्राप्त करून देणाऱ्या तत्वालाच मंगल असे म्हणतात. आणि त्या मंगलाची आराधना करण्यासाठी या ग्रंथाच्या सुरुवातीला पहिला छंद जो आहे, पहिली गाथा जी आहे, ती मंगलाचरणाची गाथा आहे. त्याची चर्चा आपण या 6 बाबींच्या चर्चेनंतर आपण मंगलाचरणाकडे वळणार आहोत. पहा ना, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करताना आपल्या इष्ट भगवंतांचं स्मरण केलं जातं. अगदी पत्र लिहिताना सुद्धा, आजकाल आता पत्र लिहिण्याची गोष्ट दूरच राहिली, आजकाल SMS आणि व्हॉट्सअप आलेले आहेत, त्यामुळे पत्रलेखन आता कालबाह्य झालेलं आहे किंवा होत आहे. परंतु जेव्हा पूर्वी पत्र लिहिली जायची, तेव्हा आपण काय करत होतो, तर वरच्या बाजूला श्री असं लिहित होतो. तर हे श्री म्हणजे मंगल सूचक आहे. म्हणजे या पत्रामध्ये कोणतीही दुःखद बातमी नाहीये, कोणताही शोक समाचार नाहीये, कोणतीही निधन वार्ता नाहीये, हे सांगण्यासाठीच वरती श्री असं लिहिलं जायचं. हे श्री म्हणजे त्या पत्राचं एक प्रकारे मंगलाचरणच होय. अशाच प्रकारे जेव्हा विद्याध्ययनाला प्रारंभ केला जातो, तेव्हा सुद्धा विशिष्ट प्रकारे इष्ट देवतेची स्तुती केली जाते. तर त्याच पद्धतीने या शास्त्र स्वाध्यायाच्या सुरुवातीला आपण मंगल करणार आहोत, आणि आता या मंगलाचरणाद्वारे आपण या मंगलाचरणाचा प्रारंभ केलेलाच आहे. तर अशा प्रकारे पहिली गोष्ट झाली मंगल किंवा मंगलाचरण. आता ते का केलं जातं, त्याची काय काय भूमिका आहे, ते आपण क्रमशः पाहणार आहोत. दुसरी गोष्ट आहे निमित्त. दुसरी गोष्ट आहे निमित्त, म्हणजे हा बृहद्रव्य संग्रह नावाचा जो ग्रंथ आहे, तो का रचला गेला, त्याचं निमित्त काय आहे, हे आपण जरा इतिहासाच्या द्वारे तपासून पाहूया. तर आजपासून जवळपास 1300 वर्षांपूर्वी, म्हणजे विक्रम संवत 700 सुरू असताना, आजपासून 1300 वर्षांपूर्वी मालवा नावाच्या देशामध्ये, मालवा देशामध्ये, भारत देशामध्येच एक प्रांत होता मालवा देश, आणि त्याचा राजा होता भोज राजा. तर या भोज राजांच्या या मालवा देशामध्ये आश्रम नावाचं एक नगर होतं. आश्रम, काय नाव होतं? आश्रम. आश्रम नावाचं एक नगर होतं. आणि या आश्रम नगराचा जो राजा होता किंवा महामंडलेश्वर होता, म्हणजे भोज राजा हे मुख्य राजे, आणि त्यांच्या हाताखाली म्हणजे त्यांचे मांडलिक राजे
महामंडलेश्वर श्रीपाल राजे होते. बघा मी काय काय सांगतोय थोडस लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, मालवा नावाच्या देशाचे राजे होते भोजराजा आणि या भोजराजांच्या अंतर्गत महामंडलेश्वर राजा होते श्रीपाल आणि या श्रीपालांच्या नगरीचं नाव होतं आश्रमनगर आणि या आश्रम नगरामध्ये मुनिसुव्रत नाथ भगवंतांचं अतिशय सुंदर असं चैत्यालय होतं. चैत्यालय होतं म्हणजे मंदिर होतं. आता या मंदिरामध्ये एक कोशर सेठजी किंवा राज सेठ दररोज देव दर्शनासाठी येत होते आणि त्यांचं नाव होतं सोमसेठ. काय नाव होतं? सोमवार म्हणतो की नाही आपण, तर सोमसेठ असं त्यांचं नाव होतं. तर या सोमसेठजींच्या निमित्ताने जे की राजकोषाचे अध्यक्ष होते, खजिनदार होते श्रीपाल राजाकडे, तर अशा या धर्मानुरागी या सोमसेठजींच्या विनंतीवरून आणि त्यांचा तो धर्मानुराग पाहून त्या मुनिसुव्रत नाथ भगवंतांच्या चैत्यालयामध्ये मंदिरामध्ये या नेमिचंद्र सिद्धांती देवांनी या आचार्यांनी या बृहद द्रव्य संग्रह ग्रंथाची रचना केलेली आहे. किती सुंदर निमित्त आहे हे या ग्रंथाच्या रचनेचं निमित्त आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली निमित्त. पहिली गोष्ट पाहिली मंगलाचरण, मंगल. दुसरी गोष्ट आहे निमित्त. आता हे कसे होते, इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे शास्त्रांमध्ये की हे सोमसेठ जे होते की ज्यांच्या निमित्ताने या ग्रंथाची रचना झाली, कसे होते बरं ते, तर त्यांच्याविषयी असं वर्णन आलंय. पहिली गोष्ट तर ही सांगितली आहे की श्रीपाल नावाच्या त्या राजाचे हे कोषाध्यक्ष होते म्हणजे खजिनदार होते. पण त्यासोबत आणखी एक वर्णन आलंय, त्याच्यामध्ये ते म्हणतात हे भयभीत होते म्हणजे घाबरणारे होते. आता हे सोमदत्त सेठजी जे की राजकोषाचे अध्यक्ष आहेत, अतिशय श्रीमंत व्यक्ती असणार आहेत, तर मग यांना कोणाची भीती होती, तर तिथे म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये की यांना आत्म आनंदापासून विपरीत असणाऱ्या चार गतींच्या दुःखांपासून अतिशय भीती वाटत होती. म्हणजे हे अतिशय भयभीत होते. कशापासून, तर या नरजन्माला जर आपण मुकलो, या मनुष्य भावाला जर आपण असंच घालवून टाकलं, तर आपल्याला न जाणो मृत्यूनंतर कोणकोणत्या गतींमध्ये, कोणकोणत्या नरक, देवगती, तिर्यंच गती, कित्येक योनींमध्ये, कित्येक दुर्गतींमध्ये भटकावं लागेल. तर अशा प्रकारच्या चतुर्गतींच्या दुःखापासून भयभीत असणारे असे हे सोमसेठ होते. आणखी कसे होते, तर जिन धर्माच्या अमृताचे पिपासू होते. म्हणजे या जिन धर्मामध्ये जे की प्रत्येक जीवाच्या कल्याणासाठी निमित्त रूप असणार जे परम अमृत आहे, त्या परम अमृताला प्राशन करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये विद्यमान होती आणि असे हे शांत सुधारसाचे, अमृत रसाचे पिपासू होते. म्हणजे त्यांना त्याचा आश्रय घेण्याची अत्यंत अनिवार्य अशी ओढ होती. आणखी कसे होते हे सोमदत्त सेठजी, तर म्हटलेलं आहे भेदाभेद रत्नत्रयाच्या भावनेचे प्रेमी होते. म्हणजे ज्याद्वारे आपला हा संसार नष्ट होईल असे रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, हे जे रत्नत्रय सांगितलेले आहेत, तर अशा या रत्नत्रयाच्या भावनेचे हे प्रेमी होते. ओहो. आणि भव्य जीवांच्या मनाला उमलवण्यासाठी पुंडरीक म्हणजे कमळाप्रमाणे होते. भव्य जीवांमध्ये ते कमळाप्रमाणे शोभून दिसणारे होते. पहा ना, या विशेषणांच्या द्वारे या सोमसेठजींचं वर्णन झालं, पण त्यासोबतच शास्त्र निर्माण करण्यासाठी निमित्त बनणारा जीव किती भाग्यशाली असतो, किती पात्रता धारण करणारा असतो. आणि आपण देखील या ग्रंथाचा स्वाध्याय करीत असताना स्वतःला कशा प्रकारे पात्र बनवलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला याद्वारे
सहजरित्या समजून येऊ शकतं. म्हणजे सांगण्याचा भाव काय आहे? सांगण्याचा भाव हा आहे की जिनशास्त्रांचा अभ्यासू जीव हा कसा असला पाहिजे, तर तो धन संपत्ती संसार यांचा प्रेमी असता कामा नये. त्याला प्रेम वाटलं पाहिजे. परंतु कशाचं प्रेम वाटलं पाहिजे, तर त्याला आपल्या या जिनधर्माविषयी प्रेम वाटलं पाहिजे. त्याला या अभेद रत्नत्रयाच्या प्राप्तीची भावना उत्पन्न झालेली असली पाहिजे. म्हणजे ही पात्रता आहे. आम्ही घाबरतो, आपल्याला भीती वाटते. कशाची भीती वाटते? आता तर आपण लोकांच्या संपर्कालाच घाबरू लागलो आहोत आणि एक प्रकारे दक्षता घेत आहोत. परिस्थिती खूप विचित्र आहे. त्यामुळेच तर आपण या पद्धतीने एकमेकांशी संपर्क साधतो आहोत. परंतु ही भीती वास्तविक भीती नाहीये. वास्तविक भीती कोणती आहे? तर वास्तवामध्ये या सर्व संयोग आणि वियोगांना न घाबरता आपल्याला येथे सांगण्यात येत आहे की बाबा रे, संसारामध्ये फिरण्याचं किंवा चतुर्गतीमध्ये भ्रमण करणे रूप जो पंच परावर्तनाला कारणरूप असा जो दुःखाचा भाव आहे, तो कशा भावच खऱ्या अर्थाने भीतीला कारण आहे. जीवाने घाबरायचं असेल तर या संसार परिभ्रमणाला घाबरलं पाहिजे. अशा प्रकारे येथे या अनेक विशेषणांच्या द्वारे आपल्याला या जिनधर्मांच्या शास्त्रांच्या स्वाध्यायाची पहिल्यांदा पात्रता जागृत करतात आणि या पात्रतेद्वारे मग आपल्यामध्ये हा जिनशास्त्रांना शिकण्याचा भाव उदित झाला पाहिजे. या ग्रंथाच्या स्वाध्यायामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. खूप सुंदर सुंदर गोष्टी की ज्या आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण या सर्व संयोग वियोगांमध्ये, या सर्व प्रापंचिक गोष्टींमध्ये विशिष्ट प्रकारे स्वतःला गुरफटून घेत आहोत आणि त्याद्वारे आलेला क्षण हा आनंदपूर्वक न व्यतीत करता वास्तवामध्ये त्याच्या भ्रमामध्ये, त्याच्यामध्ये भीतीयुक्त होऊन त्यामध्ये स्वतःचे कषाय भाव मिसळून आम्ही दुःखी होत आहोत आणि प्रत्येक क्षण गमावत चाललो आहोत. तर तो प्रत्येक क्षण, मी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या या मानव जीवनामधील प्रत्येक क्षण कशा प्रकारे आपण आनंदाने व्यतीत करू शकतो, आनंदपूर्वक आपण घालवू शकतो, याच्या अनेक सूत्रांचा उल्लेख या ग्रंथामध्ये आलेला आहे. आणि या ग्रंथाद्वारे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करून या सिद्धांतांचा व्यवहार्य उपयोग करून घेऊन आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला आनंदाने जगण्याची विधी निश्चित प्रकारे आपण शिकू शकतो. हो, काय सांगायचं? तत्वज्ञानाने संपन्न असलेला जीव कधीही कोणत्याही प्रकारे वास्तवामध्ये दुःखाला शरण जातच नाही. जो दुःखी होतो तो जैन नाही आणि जो जैन आहे तो दुःखी नाही. काय सांगितलं? जो दुःखी होतो तो जैन नाही आणि जो जैन आहे तो दुःखी नाही. काय अद्भुत सांगतात. म्हणजे दुःख हे जवाप्रमाणे आहे, दुःख हे त्या मोहरीप्रमाणे आहे आणि आमचा स्वभाव, आमचा धर्म आणि आपल्याला सांगण्यात येणारे सिद्धांत हे पर्वताप्रमाणे आहेत. व पर्वता समान आपल्या जवळ आधार अवलंबन असताना आपण त्या जवाप्रमाणे असणाऱ्या अतिशय लहान क्षुद्र असणाऱ्या दुःखांना अजिबात भीक घालता कामा नये. तर त्याची विधी काय आहे हे सर्व आपण समजावून तर घेतो, परंतु त्याचा प्रयोग कसा करायचा याची विधी आपल्याला या ग्रंथाद्वारे खूप छान रीतीने मिळणार आहे. कोणतीही परिस्थिती आली असता या सिद्धांतांचा व्यवस्थित ज्ञान करून घेतलेला जीव त्यांच्या प्रायोगिक विधीद्वारे खरोखर स्वतःला निराकुल ठेवू शकतो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत आमचे मुनिराज. आणि त्या मुनिराजांसोबतच
खऱ्या अर्थाने आपल्या भूमिकेनुसार साधना करणारे जीव. मी अतिशयोक्ती करणार नाही, परंतु खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसांचे अनुभव सांगतोय मी. माझेच काही साधर्मी बंधू सध्या सुरू असणाऱ्या अशा या विचित्र आणि विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारे प्रभावित होऊन सुद्धा या शारीरिक सामर्थ्याद्वारे थोडेसे हतबल होऊन सुद्धा या सिद्धांतांच्या बळावरती आपल्या परिणामांना टिकवण्यामध्ये खरोखर पूर्णरित्या यशस्वी झालेले आहेत. पहा ना, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, सर्व प्रकारे क्वारंटाईन करण्यात आलेला आहे, सर्व प्रकारे विलगीकरण केलेलं आहे, सर्वांपासून संपर्क तुटलेला आहे. विशेष म्हणजे अशा वेळी स्वतःजवळ कोणतेही शास्त्र नाही आहे, कोणत्याही प्रकारे एखादा मोबाईल नाही आहे की ज्याच्याद्वारे आपण एखादं प्रवचन ऐकू शकू, कोणत्याही प्रकारे शास्त्र स्वाध्यायाची सुद्धा सुविधा उपलब्ध नाही आहे. आणि अशा वेळेला केवळ पूर्वी केलेल्या शास्त्र स्वाध्यायाचा आधार घेऊन त्यातील सिद्धांतांचं चिंतन मनन करून त्या दृढतेद्वारे शारीरिक वेदनेला आणि त्यावेळी उद्भवणाऱ्या विचित्र अशा मानसिक क्षोभाला जिंकण्याचं सामर्थ्य जेव्हा एखादा शास्त्र स्वाध्यायी जीव दाखवतो आणि त्याद्वारे बाह्य परिस्थितीला विसरून आपल्या परिणामांची विशुद्धता साधतो आणि त्याद्वारे आंशिक निराकुलतेला भोगतो, वास्तवामध्ये ही त्या जीवाची विजय आहे. वास्तवामध्ये हा जीवाचा विजय आहे, तत्वज्ञानाचा विजय आहे आणि खऱ्या अर्थाने त्या जीवाच्या पुरुषार्थाचा विजय आहे. आणि म्हणून म्हणतो आहे की अशा प्रकारचा पुरुषार्थ आज अनेक जीव करताहेत, सर्व प्रकारच्या प्रतिकूलतांना हरवताना दिसत आहेत. मग आपण सुद्धा का बरं यांच्यासारखा पुरुषार्थ करू नये? आपण का बरं या प्रकारच्या शास्त्र स्वाध्यायाचा आधार घेऊन आपलं जीवन सुद्धा मंगलमय करू नये? जर 7व्या नरकातला नारकी जीव सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा वीतराग तत्वज्ञानाचा आश्रय घेऊन आणि पंचपरमेष्ठी आणि निज आत्म्याच्या साधनेद्वारे अत्यंत प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपली साधना करू शकतो आणि त्याद्वारे निराकुल सुखाची प्राप्ती करू शकतो, तर तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत, मध्य लोकांमध्ये राहतो आहोत, आपल्या जवळ सर्व प्रकारचे निमित्त उपलब्ध आहेत आणि आवश्यकता आहे ती केवळ या पुरुषार्थाची. आणि म्हणून या सोम सेठ ज्यांच्या निमित्ताने या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाची रचना झालेली आहे, त्यांच्या विशेषणांच्या माध्यमातून आपल्याला हे शिकायला मिळतं की बाबा रे, या सर्व परिस्थितींमध्ये सुद्धा आपण आपल्याला सुखी करण्याचा यत्न केला पाहिजे. हो, इतका अद्भुत उत्साह असला पाहिजे. हा ना, गृहप्रवेश करताना किती उत्साह असतो. घरामध्ये एखादं नवीन घर बांधल्यानंतर त्यामध्ये राहण्याला जाण्याचा आनंद किती असतो. एखादी गाडी नवीन घेतल्यानंतर त्या गाडीतून फिरायला जाताना किती आनंद होतो. एखादी नवीन साडी, नवीन वस्त्र घेतल्यानंतर ते परिधान करताना किती आनंद होतो. हो, या सर्व गोष्टी घेतल्यानंतर अनुभवताना आम्हाला इतका आनंद होत असेल, तर मग या शास्त्र स्वाध्यायाला प्रारंभ करीत असताना आमच्या अंतरंगामध्ये किती उत्साह असला पाहिजे, किती आनंद असला पाहिजे की ओहो, 4 गतींच्या दुःखांना पायबंद घालणारा आणि खऱ्या अर्थाने आपल्या मोक्ष मार्गाची कवाड उघडणारा असा हा अद्भुत उपक्रम आहे की ज्याद्वारे मी माझ्याच सुखाला प्राप्त करणार आहे. आणि म्हणून अशा अद्भुत उत्साहाने संसाराच्या भयापासून, संसाराच्या दुःखांपासून भयभीत होऊन आणि रत्नत्रयाची सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची भावना घेऊन आपण खऱ्या अर्थाने भव्य जीव या शास्त्र स्वाध्यायाच्या उपक्रमाला प्रारंभ केला पाहिजे, असं या सोमसेठच्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे आचार्य पहिल्यांदा आपल्यातली पात्रता जागृत करतात. तर पहिली गोष्ट आपण पाहिली मंगल, दुसरी गोष्ट पाहिली निमित्त. आता तिसरी गोष्ट आहे प्रयोजन. प्रयोजन कोणतं आहे? या शास्त्र स्वाध्यायाद्वारे आपलं प्रयोजन काय आहे? तर आता मी सांगितल्याप्रमाणेच वास्तवामध्ये
कोणत्याही धनसंपत्तीची इच्छा न करता, मी तर म्हणेन फार मोठं ज्ञानाची वृद्धी करण्यापेक्षा आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे, परंतु ज्ञान जरी भरपूर असलं तरी सुखाची उत्पत्ती करू शकणार ज्ञान आपल्या जवळ नाहीये. त्यामुळे आपण अन्य ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यापेक्षा ज्याद्वारे आपल्याला आल्हाद मिळेल, ज्याद्वारे आपल्याला आनंद मिळेल, ज्याद्वारे आपल्याला संतोष आणि प्रसन्नता लाभेल, वास्तवामध्ये अशा ज्ञानाची, मंगल ज्ञानाची कामना करूया आणि या सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या रत्नत्रय पूर्वक मोक्ष प्राप्तीचं प्रयोजन ठेवून आपण या शास्त्र स्वाध्यायाला प्रारंभ करूया. तर पहिली गोष्ट मंगल, दुसरं निमित्त आणि तिसरी आहे प्रयोजन. आता चौथी गोष्ट आहे परिमाण. परिमाण म्हणजे हा ग्रंथ किती मोठा आहे, तुम्ही किती दिवस स्वाध्याय करणार आहात. तर हा ग्रंथ 58 गाथांचा आहे. किती गाथांचा आहे? 58 श्लोक. प्राकृत भाषेमधले 58 गाथा या ग्रंथामध्ये आहेत. तर या 58 गाथांपैकी पहिल्या 27 गाथांमध्ये हे जीव अजीव रूप, 6 द्रव्य आणि 5 अस्तिकाय यांचं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर 11 गाथांमध्ये 7 तत्व आणि 9 पदार्थ यांचं वर्णन आलेलं आहे. आणि शेवटच्या 20 गाथांमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या रत्नत्रयांचं वर्णन आलेलं आहे. थोडस जे नवीन लोक यामध्ये जॉईन झाले असतील त्यांना थोडेसे हे शब्द नवीन आणि वेगळे वाटतील. चिंता करू नका, हा भाग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण एक एक गोष्ट शिकू तेव्हा आपल्याला हा भाग अतिशय सोपा करून सांगण्यात येणार आहे. तर पहिली गोष्ट मंगल, दुसरी निमित्त, तिसरं प्रयोजन आणि चौथी गोष्ट आपण पाहिली परिमाण, की हा ग्रंथ 58 गाथांचा आहे. या ग्रंथाचं नाव काय आहे? तर या ग्रंथाचं नाव आहे बृहद द्रव्य संग्रह. पाचवी गोष्ट आहे नाव. तर पाचवी गोष्ट नाव, या ग्रंथाचं नाव बृहद द्रव्य संग्रह. मला हा ग्रंथ अभ्यासाला घेणार म्हटल्यावरती अनेक लोकांनी फोन करून विचारलं की द्रव्य संग्रह ग्रंथ आमच्या जवळ आहे, हे बृहद द्रव्य संग्रह काय आहे किंवा लघु द्रव्य संग्रह काय आहे. तर मी आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की लघु द्रव्य संग्रह, द्रव्य संग्रह आणि बृहद द्रव्य संग्रह हे तीनही ग्रंथ एकच आहेत. म्हणजे एकाच ग्रंथाची ही 3 नावं आहेत, वेगवेगळे ग्रंथ नाहीत. मग त्याची नावं ही 3 वेगवेगळी का झाली सांगतो. या नेमिचंद्र सिद्धांती देव नावाच्या आचार्यांनी द्रव्य संग्रह, की ज्यांच्यामध्ये द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे, असा ग्रंथ 26 गाथांमध्ये लिहिला. किती गाथांमध्ये लिहिला? 26. तर या 26 गाथांनी पूर्ण असलेला हा द्रव्य संग्रह नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचं नाव काय होतं? द्रव्य संग्रह. परंतु नंतर त्या सोमसेठजी ज्यांच्या निमित्ताने हे ग्रंथ रचला गेला, त्यांच्या विनंतीवरून हा ग्रंथ पुन्हा आणखी वाढवला गेला. हा ग्रंथ पुन्हा वाढवला गेला आणि मग तो 58 गाथांचा झाला. पहिल्यांदा होता 26 गाथांचा आणि नंतर वाढवून एक्सटेंडेड झाला तो 58 गाथांचा. आता काय झालं? पहिल्या ग्रंथाचं नाव होतं द्रव्य संग्रह आणि नंतर वाढवल्यानंतर तो वाढवला ना, मोठा झाला, म्हणून त्याचं नाव झालं बृहद द्रव्य संग्रह. बृहत म्हणजे मोठा, बृहत म्हणजे मोठा आणि द्रव्य संग्रह म्हणजे द्रव्यांचा संग्रह, की ज्यांच्यामध्ये द्रव्यांची माहिती सांगितलेली आहे. मग बृहद द्रव्य संग्रह नाव झालं 58 गाथा असलेल्या शास्त्राचं नाव. मग तो जर मोठा असेल तर मग जो 26 गाथांचा ग्रंथ होता, ज्याचं नाव द्रव्य संग्रह होतं, तो 58 गाथांपेक्षा छोटा झाला, म्हणून त्याचं नाव झालं लघु द्रव्य संग्रह. समजलं का? पहा, 26 गाथांचा जो पूर्वी द्रव्य संग्रह होता त्याचं नाव झालं लघु द्रव्य संग्रह आणि हा जो 58 गाथांचा पूर्ण मोठा ग्रंथ होता त्याचं नाव झालं बृहद द्रव्य संग्रह. परंतु लोकांना, जे अध्ययन करणारे लोक होते, त्यांना शतकानुशतके या ग्रंथाचा स्वाध्याय केल्यानंतर लघु किंवा बृहद याच्यामध्ये फार स्वारस्य राहिलं नाही. कारण 58 गाथांचा ग्रंथ आहे,
बाकीचे मोठमोठे ग्रंथ समयसार, नियमसार, पंचास्तिकाय हे सगळे ग्रंथ खूप मोठे मोठे आहेत. शेकडो गाथा त्यांच्यामध्ये आहेत. मग ते ग्रंथ जर शेकडो गाथांचे असतील तर त्या मानाने हा 58 गाथा असलेला ग्रंथ सुद्धा छोटाच आहे. मग त्याला बृहत कशाला म्हणायचं? म्हणून लोकांनी त्याला बृहत हे म्हणणं सोडून दिलं. आणि म्हणण्यासाठी सुद्धा बृहत द्रव्य संग्रह खूप मोठं नाव होत आहे. आणि आजकाल तर आपण शॉर्ट फॉर्म करतो. त्यामुळे लोकांनी याला लघु द्रव्य संग्रह न म्हणता, बृहत द्रव्य संग्रह न म्हणता केवळ द्रव्य संग्रह म्हणायला सुरुवात केली. अशा प्रकारे या ग्रंथाची तीनही नावे आहेत. 26 गाथांचा पहिल्यांदा लिहिलेला तो द्रव्य संग्रह, मग 58 गाथा पर्यंत वाढवलेला हा बृहत द्रव्य संग्रह, हा बृहत द्रव्य संग्रह म्हणून पहिला लिहिलेला 26 गाथांचा लघु द्रव्य संग्रह, आणि नंतर लघु आणि बृहत दोन्ही विशेषणे निघून गेल्याने शिल्लक राहिलेला द्रव्य संग्रह. तर अशा प्रकारे ही पाचवी गोष्ट सांगितली मी, नाव, की ज्याच्यामध्ये ही तीनही नावे सार्थक आहेत. आता सहावी आणि शेवटची गोष्ट ती आहे कर्ता. कर्ता म्हणजे या बृहत द्रव्य संग्रह ग्रंथाचे रचयिता जे की आहेत नेमिचंद्र सिद्धांती देव. हे कधी होऊन गेले तर आता आपण पाहिलं भोजराजाचे समकालीन, म्हणजेच त्या श्रीपाल राजाचे समकालीन, म्हणजेच त्याचे कोषाध्यक्ष जे सोमसेठ होते त्याचे समकालीन, आणि यांचा काळ होता विक्रम संवत 700 वर्षे, म्हणजे आजपासून जवळपास 1300-1400 वर्ष. तर या काळी हे मुनी नेमिचंद्र होऊन गेले. आता त्यांना एक पदवी दिली जाते की ज्याचं नाव आहे सिद्धांती देव. असं का म्हटलं जातं त्यांना? फार छान ऐकण्यासारखं आहे बरं का. नेमिचंद्र या नावाचे अनेक आचार्य आजपर्यंत होऊन गेलेले आहेत. जैन इतिहासामध्ये नेमिचंद्र नावाचे अनेक आचार्य होऊन गेलेले आहेत. तुम्ही गोमटसार, जीवकांड, कर्मकांड, क्षपणासार, लब्धीसार, त्रिलोकसार अशा मोठमोठ्या ग्रंथांची नावे ऐकली असतील. तर या ग्रंथांचे रचयिता सुद्धा नेमिचंद्रच आहेत, परंतु ते नेमिचंद्र वेगळे आहेत. त्यांचं नाव आहे नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती. काय नाव आहे त्यांचं? नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती. आणि हे चामुंडरायाचे समकालीन होते. आणि हे आजपासून 900 वर्ष अगोदर झाले. किती वर्षे? 900 वर्ष अगोदर. आणि 11व्या शतकात हे होऊन गेले. मग त्यांचं नाव नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती, आणि त्यांच्यापासून हे वेगळे आहेत, म्हणून यांचं नाव झालं नेमिचंद्र सिद्धांती देव. कारण अनेक नेमिचंद्रांमधून वेगवेगळे ओळखता येण्यासाठी त्यानंतर झालेल्या आचार्यांनी त्यांना वेगवेगळी पदवी दिलेली आहे, जेणेकरून एकच नाव असलेल्या आचार्यांमध्ये फरक करता यावा. आणि म्हणून चामुंडरायाचे समकालीन झालेले 11व्या शतकामधले नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती यांच्यापासून हे वेगळे, म्हणून विक्रम संवत 7व्या शतकात झालेले नेमिचंद्र सिद्धांती देव. इसवी सनामध्ये सांगायचं झालं तर विक्रम संवतापेक्षा इसवी सनामध्ये 58 वर्षांचा 57 किंवा 58 वर्षांचा फरक पडतो. साधारण तेवढाच फरक आहे. तर याच मध्ये 58 वर्षांनंतर आपण ते बेरीज म्हणजे अधिक करून घेतले पाहिजे. आणि म्हणून विक्रम संवत 700 त्याच्याऐवजी 758, आणि 11व्या शतकामध्ये म्हणजे 11व्या शतकाचा मध्य 1150 वगैरे इसवी सन येईल. तर अशा प्रकारे आपण हे समजून घेतलं पाहिजे की नेमिचंद्र सिद्धांती देव, की जे 6व्या-7व्या गुणस्थानात जुळणारे, नग्न दिगंबर सिंहाप्रमाणे विचरण करणारे आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जिनवाणीला आपल्या हृदयामध्ये हृदयंगम करणारे असे महान आचार्य होते. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने या संपूर्ण विश्वाचं सार सांगणारा, या संपूर्ण विश्वाचं स्वरूप सांगणारा असा अद्भुत ग्रंथ रचला की ज्याचं नाव आहे बृहत द्रव्य संग्रह. मी या ग्रंथाची महिमा केवळ एवढंच एक्यावरूनच सांगेन की या ग्रंथामध्ये 5 अस्तिकाय, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ
आणि मोक्ष मार्गाचं स्वरूप सांगणारे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आणि शेवटी आपल्या निज आत्म्याच्या ध्यानाची विधी अशा प्रकारे संपूर्ण विषय यामध्ये त्यांनी कव्हर केलेला आहे. आणि म्हणून संपूर्ण जिन दर्शनाला, संपूर्ण जैन धर्माला आपल्या अंतरंगामध्ये सामावून घेणारा, आगम आणि अध्यात्म यांचा सुवर्णमध्य साधणारा असा अद्भुत ग्रंथ म्हणजे हा बृहद द्रव्य संग्रह ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचा स्वाध्याय करण्याचं परम सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि या ग्रंथाच्या स्वाध्यायाद्वारे आपल्याला खरं म्हणजे या ग्रंथाचा विषय पंचास्तिकाय नावाच्या कुंद कुंद भगवंतांच्या शास्त्राचा विषय आहे. पण किमया पहा, अद्भुत काय गोष्ट झाली पहा, की या ग्रंथामध्ये तोच विषय संक्षेपामध्ये आणि अधिक सुलभरित्या प्राप्त झाला. म्हणून पंचास्तिकाय ग्रंथाचं अध्ययन थोडस गौण झालं आणि आध्यात्मिक किंवा जीवांनी या बृहद्रव्य संग्रह ग्रंथाचाच अधिकाधिक स्वाध्याय केला. अशा प्रकारे इतका महत्वपूर्ण असलेला आणि पंचास्तिकायासारख्या परमागमाचा हार्द आपल्यामध्ये सामावून घेणारा असा अद्भुत ग्रंथ हा बृहद्रव्य संग्रह आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला आगमाची सूक्ष्मता तर समजणारच आहे, परंतु अध्यात्माची रसाळ गोडी ही सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला चाखायला मिळणार आहे. आज स्वयंपाक तर होऊ शकला नाही, परंतु स्वयंपाकाची पूर्व सिद्धता जे 6 मुद्दे आहेत ते बाकी आपण पाहिलेले आहेत. उद्यापासून आपण मंगलाचरणाला प्रारंभ करणार आहोत. उद्यापासून या ग्रंथाच्या मूळ विषयाला आपण हात घालणार आहोत. आजचे 6 मुद्दे आपण नक्की लक्षात ठेवावेत. मंगल, निमित्त, प्रयोजन, परिमाण, नाव आणि कर्ता. तर अशा प्रकारे हे 6ही मुद्दे आपण लक्षात घ्यावेत आणि या अद्भुत अशा ज्ञानयज्ञामध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्या सर्व सांसारिक गोष्टींचा, सर्व सांसारिक चिंतांचा आपण होम करणार आहोत, अशा प्रकारे आपल्या निज आत्म्याच्या कल्याणाच्या मार्गाकडे आपण या माध्यमातून वळूया. भेटूया पुढच्या प्रवचनामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र. बहुत बहुत धन्यवाद प्रसन्न जी सेठे.